नमस्कार, मी विद्यानंद ओवाळ. आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेला काही अवधी शिल्लक असतानाच कर्जत विधानसभेचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. काल एक व्हॉट्सअपवर व्हिडिओ व्हायरल झाली. त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कारमध्ये बसलेला आहे आणि दुसरी व्यक्ती तिला बेदम मारहाण करत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हॉट्सअपमध्ये अनेक मेसेज सुरू झाले. या मेसेजमध्ये असा उल्लेख करण्यात आला की हा मारणारा जो व्यक्ती आहे तो शिंदे गटाचे कर्जत विधानसभेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचं काही जणांनी त्याच्यावर कमेंट टाकल्या होत्या. परंतु त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी एक व्हिडिओ पुन्हा व्हॉट्सअपवर व्हायरल केला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलं की हे दोन्ही शिंदे गटाचे कार्यकर्ते असून माझा बॉडीगार्ड नसल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे आणि माझी जाणून बुजून बदनामी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून होत असल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परंतु त्यानंतर लगेचच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी आज ताबडतोब पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मारणारा व्यक्ती नेमका कोण आहे याचा खुलासा पत्रकार परिषदेमध्ये केला आणि उगाचच शिवसेनेची बदनामी करू नका असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. पाहूया नितीन सावंत यांनी याबाबत काय माहिती दिली ती. सगळ्यांना इलेक्ट्रिक मीडियाच्या सगळ्याच पत्रकारांना या ठिकाणी जय महाराष्ट्र. काल सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येथील आमदार महेंद्र थोरवे यांनी जी स्टेटमेंट दिली त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की ठाकरे गट आमची बदनामी करते म्हणून. तर या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला सर्वसामान्य जनतेला महेंद्र थोरवे हे चांगल्या प्रकारे परिचित आहे. काल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ती दोन माणसं माझे कार्यकर्ते आहेत. ते दोन माणसं जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामधला एक कार्यकर्ता ज्याचं नाव सांगतात ते की शिवाबाई ज्यांनी ती मारहाण केली आहे हाच कार्यकर्ता माथेरानचे आमचे तालुका संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्यामध्ये 3 नंबरचे आरोपी आहे. आणि ह्याच्यावरती कर्जत, खोपोली, नेरळ या विधानसभेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुन्हे असे त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांनी सांगितलं सगळ्या TV चॅनलला की ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून. असे कितीतरी पगारी गुंड कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये जी गुंडशाही आहे, जी दडपशाही आहे, जी ठोकशाही आहे ती सर्वच तालुक्यातील सगळ्याच सर्वसामान्य जनतेला ती परिचित आहे. त्यामुळे ठाकरे गटाने कुठली बदनामी केली हे सांगण्याची त्या ठिकाणी गरजच नाही आहे. कारण जे आहे ते सगळं तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला ती गोष्ट परिचित आहे. त्यासाठीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आहे. व्हायरल व्हिडिओ झाला त्याच्यानंतर त्यांनी जे बदनामी केली जे सांगितलं त्याचं उत्तर देण्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी आम्ही बोलवलं आहे. आणि त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे की आज याचा जो कार्यकर्ता त्यांनी सांगितला तो कार्यकर्ता आहे का पगारी त्यांचा बॉडीगार्ड आहे हे सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्यात लोकांना या ठिकाणी माहिती आहे. तुम्ही तालुक्यातले सगळेच पत्रकार या ठिकाणी आहात. प्रसाद सावंतवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्यांमध्ये 3 नंबरचा हा शिवाबाई आहे. कर्जत असेल, नेरळ असेल, खोपोली असेल
या सर्वच ठिकाणी त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत या सर्वच कुंडली याच्यामध्ये आहे. तुमच्याकडे अधिकृत काय अशी माहिती आहे का? याची अधिकृत माहितीच या ठिकाणी आहे. या ठिकाणी त्या प्रसाद सावंत याच्यामध्ये तो 3 नंबरचा आरोपी शिवाजी गोविंद सोनवणे, राहणार पिंपळोली. आणि याच्यानंतर त्याच्यावरती नेरळ असेल, खोपोली असेल, कर्जत असेल, नेरळ असेल, अशा विविध ठिकाणी पोलीस स्टेशनची माहिती आहे. ही ऑफिशियली पोलीस स्टेशनने दिलेली माहिती आहे. आणि या असे गुन्हे असलेल्या जर तो तडीपार होत नाही आणि असे कितीदा अजून जी लोक आहेत, त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये जी गुंडशाही, दडपशाही आहे, ठोकशाही आहे, ती सर्वांनाच माहिती आहे. ती सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे. ती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे. तीच परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे बदनामी करण्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही आम्हाला. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.